ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे आमच्या मामांची पित्र आहे, तर मी पित्राचा स्वयंपाक बनवून राहिले. 5:30ला उठली होती, आता 6:20 झाले. तर हे बघा आळूच्या वड्या वगैरे उकडले लावलेले आहे एका कुकरमध्ये भात लावलेला आहे. आणि मी पूर्वतयारी कशी करून घेते ते पण दाखवते. हे बघा या सगळ्या भाज्या आहे ना अशा धुवून वगैरे स्वच्छ करून कापून ह्या ठेवलेल्या आहे. कालच निवडून वगैरे ठेवलेल्या होत्या, मग आज कट वगैरे करून घेतले आहे. आणि आळूच्या वड्या पण शिजून झालेल्या आहे माझ्या. इथं लसूण घेतलेलं आहे ठेचून, आणि खिरीचं साहित्य पण ठेवलेलं आहे. सगळं कट वगैरे करून ठेवलेलं होतं रात्रीत मी. हे बघा खिरीचं साहित्य पण आहे ना कट वगैरे करून ठेवलेलं होतं. आणि डाळी भिजत घातलेले आहे. तर आता डाळी ना दळून घेते, कारण की आज शनिवारी लाईट जाऊ शकते. तर मी आता पटापट आवरून घेते आणि नंतर काय काय झालेलं ते दाखवते. कारण लवकर उठणार होती मी स्वयंपाकाला, पण हे म्हणे जास्त लवकर पण नको करू म्हणे, थोडंसं उशिराच लागू म्हणे आणि निवांत बनवू. कारण की ना त्याला माहिती मी 4ला वगैरे 4-4:30ला उठते आणि स्वयंपाकाला लागते. आणि पण मग ह्या वेळेस माणसं पण कमी आहे, त्यामुळं मग ती म्हणे जाऊ दे आता ह्या वेळेस ना थोडंसं निवांत आवर म्हणे, उशिरा उठ आणि 5च्या नंतर 6च्या नंतरच लाग म्हणे स्वयंपाकाला. तरी मी 5ला उठली होती आणि 5:30पर्यंत आंघोळ वगैरे सगळं काही आवरलं, झाडून झुडून काढलं आणि मग स्वयंपाकाला लागली. चला तर मी आता घेते स्वयंपाक. कढी झालेली आता. आणि हे बघा इथं खिरीचं पण दळून ठेवलेलं आहे आणि इथं वड्यांचं दळून ठेवलेलं आहे. लाईट जाती का काय. आणि भाज्या सगळ्या झालेल्या आहे. इथं गवारच्या शेंगा, डांग, कारलं आणि भेंडी, मेथी आणि आळूच्या वड्या आणि इकडे वरण. आणि आता मी काळी रशी करून राहिली, तर त्याच्यासाठी मसाला बनवून राहिली काळ्या रशीसाठी. खीर पण झालेली बनून, स्वयंपाक होतच आला आहे. फक्त आता गरम गरम उडदाचे वडे काढायचे आणि भजे काढायचे आणि पोळ्या बनवायच्या. बाकीचा सगळा स्वयंपाक झाला आहे. याच्यात भात केला आहे. हे बघा नैवेद्यापुरते वडे पण काढले, तिकडे भजे पण काढले आणि पोळ्या बनवून राहिली मी. इथे माझा सगळा स्वयंपाक वगैरे बनवून झालेला आहे आणि गच्चीवर चाललो आहे आम्ही नैवेद्य ठेवायला. तर हे बघा हे आणि मी चाललो आहे, सुमित पण आहे. आणि पाठीमागच्या गच्चीवर ठेवायला गेलो, पण हे म्हणे इथं नको म्हणे, पाठीमागच्या गच्चीवर पुढच्या गच्चीवर ठेव. लवकर पण स्वयंपाक उशीर लागतं. तर हे बघा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि नैवेद्य दाखवायला आलेले आहे. आज सकाळी ना 8 वाजता इतके कावळे काढत होते ना, तर तेव्हा स्वयंपाक झालेला आहे ना. वडी आणि पोळ्या राहिलेली, भजी करायची, ते पण राहिलेली, 4 आयटम करायचे राहिलेली. मी कावळे खूप आवडत होते सकाळी. आता आले ना आणि ते नैवेद्य दाखवून देतो. आणि उत्तर पाट्यात कसं स्वर्गाचे दरवाजे उघडे राहतात. सगळे चित्र म्हणजे जेवढे आपले पूर्वज गेलेले राहतात ना, तर तिथं जेवायला येतं, त्यांच्या नावाने असं जेव घालायला लागतं. चांगलं राहते आपल्याला, त्यांचा पण आपलं सांगता येतं आणि आपल्याला पण आशीर्वाद देतात. असं प्रत्येकाच्या घरात ज्यांचे वडील आई वारली तर नवनीला, वडील वारले तर असं ज्या तिथीला येईल ना त्या तिथीला मग पित्र जेव घालावं लागतात. तर आम्ही पहिल्या वर्षी आमचे मामा वारले ना, त्याच्यानंतर पहिल्या वर्षी गावालाच पहिल्या वर्षी आम्ही गावालाच केलेले होते एकत्र. पण मग आता दरवेळेस जायचं, यांना बी ड्युटी राहते, त्यामुळं मग आम्ही सेपरेट मग आता इथे करायला लागतं. नाही तर मग पहिले 1 वर्ष तर गावालाच केलेली होती.
तर आणि म्हणजे ना माझ्या वडिलांचे पण ह्याच दिवशी येतात आणि आमचे सासऱ्यांचे पण ह्याच दिवशी येतात आणि आमचे मामा आहे ना चित्रपाटातच वारलेले. त्याला आता आहे ना नैवेद्य दाखवून देतो पित्रांना, नैवेद्य दाखवतो. ते कधी येतं काय नाही, ती कावळे. हा ना, आता तर अजिबात आवाज नाही घेऊन राहिला. येतील आता 2-3 आलेले. सुमितला खाली खाली ये रे. आवाज येतो. अजून जर पाण्यात विडून आणून ठेवलं मग कसं कळलं पाणी. छोटं झालं आता ना तसं करायचं. इथे आता उपस्कर वगैरे आलेले होते तर त्यांना वाढून वगैरे दिलं मी. आणि ते आगारेवर काढून ठेवताना थोडं थोडं, तर मग ते पण त्यांनी काढून ठेवलं. त्यांना गंध वगैरे लावला यांनी आणि बसले जेवण करायला. अजून एक जण येणार होते पण मग त्यांना थोडंसं उशीर लागेल म्हणून मग यांना जेवण करायला दिलेलं होतं. आणि ते जेवण करायला बसले आणि लगेच 5-10 मिनिटातच मग माझं मावस भाऊ आहे ना ते पण आले. मग ते पण जेवण करायला बसलेले होते इथे. बघा सुमितचं मित्र आहे दर्शन. हा का, खीर खाऊन बघ तू कशी झाली काय. हा का, हो का, म्हणूनच म्हटलं तू खाऊन बघ आज खीर कशी झाली. आवरलेले पित्रांचं सगळं धुवून वगैरे काढलं मी. आणि माझी वहिनी आणि माझी मैत्रीण आलेली होती ना तर त्या पण गेल्या. त्या गेल्यानंतर मग मी फरची वगैरे आणि बघा भांडे पण आहे ना त्यांनी घासलेले होते, काही थोडेसे बाकी होते मग ते घासून ठेवले. बाहेरच उन्हात पाठी ठेवलेली होती, बाहेर उन्हात वाळवले भांडे. ऊन बी भरपूर आहे मग उन्हातच वाळवले. किचन वगैरे स्वच्छ करून घेतलं. हे भांडे ते पण घासून ठेवले. पण नेमकं आज आहे ना पाणी चालेल नाही आमच्याकडं. तर हे बघ याच्यात पण आहे ना अर्धाच कळशी पाणी आहे आणि हंडा तरी कामाच आहे. याच्यात हाय अर्धाच, तर पाणी बी आलेलं नाही आज अजून. आणि
बाहेरचं पण आहे ना मस्त स्वच्छ धुवून वगैरे घेतलं, असं सगळं आवरलं ना तर मग बरं वाटतं. मामांचा फोटो ते ना मग मी इथं खाली होतं ना, खाली पुसायचं होतं, मग वरतून ठेवलायचं. वरतून पुसवीत आणली फरची मी, तर ते पाय पुसणं पण टाकायचे राहिलेले, तर वरती गेले का ते टाकून देईल. बाहेर बी चांगलं स्वच्छ धुवून वगैरे काढलं सगळं. सगळं धुवून वगैरे काढलंय आता मी. आणि कपडे पण वाळत आहे बाहेर, ऊन पडलेलं होतं ना त्यामुळं मग पाहुणे गेल्यानंतर घेतलं मग सगळं आवरून मी. चला तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.